घर बांधणं सुरू आहे माझ्या छोट्या भावाचं आणि माझ्या आईला एवढं टेन्शन आलं की खूपच. खरंच आई ती आईच असते आणि आईसारखं टेन्शन आपलं कोणीच घेऊ शकत नाही आणि आईसारखी आपल्याला मदत कोणीच करू शकत नाही. माझ्या आईला खूप टेन्शन येत होतं की मी वर जायच्या अगोदर माझ्या मुलाच्या घराचं काम झालं पाहिजे, स्लॅब झाला पाहिजे. तर हे आता काम चालू तर झालेलं आहे, परंतु आईला येत आहे पैशाचं टेन्शन. तर चला मी तुम्हाला आता दाखवणार आहे घराचं काम कसं सुरू आहे, काय सुरू आहे आणि कोण काय बाय वा. तर इथं सकाळ झालेली होती आणि गणेशजीला चहा नाश्ता वगैरे देऊन सगळ्यात अगोदर मी गणेशजीला शॉपवर पाठवून दिलं आणि नंतर मला आईचा कॉल आला की आता जे घराचं बांधकाम सुरू आहे तर तिथं मला जायचं होतं सामान आणायला, म्हणजे रेती, त्याच्यानंतर सिमेंट, लोखंड, विटा, हे सर्व जे साहित्य आहे ना ते आणायला जायचं होतं. तर हे घर बांधण्यासाठी गट उचलावा लागत आहे 50,000 ते 60,000. तर ते गटाचे पैसे आईकडे आहेत. तर आई मला ते पैसे मोजून देत होती आणि सांगत होती की बाबा व्यवस्थित सामान आण, सर्व चिठ्ठी वगैरे लिहून आण. आता आईने काम तर चालू करायला लावलेलं आहे, परंतु आईला आलेलं आहे टेन्शन की एवढा पैसे होणार का, पुरणार का, असं तिला भरपूर टेन्शन येत आहे. तिला असं वाटते की आता काम काढलेलं आहे ना तर होऊनच गेलं पाहिजे, म्हणून ती खूप टेन्शनमध्ये होती. मग मी तिला म्हटलं की एक तर तूच म्हणते की बाबा माझ्या मुलांचं घर झालं पाहिजे, दार झालं पाहिजे, व्यवस्थित झालं पाहिजे, त्याने दारू सोडली पाहिजे. आणि कसं आहे, एक आईच हा विचार करू शकते किंवा आपल्या या जगात एवढी काळजी आणि एवढी मदत आपली आईच करू शकते, बाकी कोणीही करू शकत नाही. तर फायनली इथं शॉपवर मी पोहोचलेली आहे. इथं मी लोखंड मोजून घेतलं, तार मोजून घेतला, सिमेंट घेतलं इथूनच आणि कॉलवरूनच ज्या व्यक्तींकडून मी रेती वगैरे घेतलेली होती तर त्यांना सांगितलं की बाबा रेती वगैरे आणा, विटा आणा, हे सर्व साहित्याचे ऑर्डर दिलेले होते आणि इथं मी आणायला गेलेली होती. मग आईचा उदास चेहरा झालेला होता. आईला असं वाटलं की बाबा काम तर काढलेलं आहे आणि शेवटी पैसा आहे, वेळेवर काम होणार की नाही असं आईचं चालू होतं. तर आईला मी सांगितलं की टेन्शन घेऊ नको, जर कमी पडले तर मी नक्कीच मदत करणार किंवा देणार. कारण कसं आहे, छातीला माती लावून जर तुम्ही एवढं मोठं काम आता काढलेलं आहे तर ते पूर्णत्वाला न्या, म्हणजे पूर्ण करा. आता तुम्ही टेन्शन घेऊ नका, टेन्शन घेऊन काय होणार आहे, बरोबर ना मित्रांनो? योग्य सांगितलं की नाही ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्कीच सांगा. तर आता हे इथं मी गेली होती म्हणजे लोखंड वगैरे आणायला, तर इथं मोजणं वगैरे चालू होतं, तुम्ही बघू शकता. म्हणजे इथं मोजणं चालू होतं या मशीनीवर ठेवून आणि आतमध्ये इथं काटा होता. तर तो काटा वगैरे मी बघत होती की बाबा व्यवस्थित झाला की नाही. 15 क्विंटल लोखंड आणलेलं होतं, तर 15 क्विंटल इथं त्यांनी मोजून वगैरे दिलं आम्हाला. त्याच्यानंतर हे जे याटो होता याच्यामध्ये ते टाकलेलं आहे. तर आम्ही आलेलो होतो इथं लोखंड आणि सिमेंट घ्यायला. आज माझ्या भावाच्या घराचं काम चालू होणार आहे त्याच्यासाठी. तर इथं लोखंड आणि सिमेंट घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता ते न्यायचं आहे घरी. चला. आणि त्या ॲटोवाल्याला ॲड्रेस वगैरे दिलेला आहे. इथं सर्व साहित्य अवेलेबल होतं, म्हणजे आपल्याला ते पैप पाहिजेत ते असं सर्व साहित्य अवेलेबल होतं. आणि त्याच्यानंतर मी आलेली आहे घरी आणि मी सकाळीच ही आणायला गेली होती. त्याच्यामुळे काय झालं तुम्हाला सांगते की माझी लस्सी पण करायची बाकी होती, माझा स्वयंपाक पण करायचा बाकी होतं, सर्वच माझं काम बाकी होते. पण तरी पण मी गेली होती. म्हटलं जाऊ द्या, आपल्याला सांगितलेलं आहे तर आपण जाऊया. तर इथं आता जे मी लोखंड वगैरे साहित्य आणलेलं होतं ना ते आणलेलं आहे. आणि आता हे कुठं ठेवायचं, तर हे वहिनीच्याच घरात ठेवायचं होतं, कारण काम आहे इकडून, त्याच्यामुळे जे कामगार येतील त्यांना घ्यायला ते हलकं जाणार आहे. तर हे वहिनीला मी सांगितलं की इथलं थोडंसं उचलून वगैरे घ्या, म्हणजे पोते वगैरे टाका, त्याच्यावर आपल्याला सिमेंटचे पोते ठेवायचे आहेत. आता त्यांना पण थोडंसं टेन्शन येतच आहे पैशाचं, परंतु पैसा आहे तो काम होते होत नाही, परंतु एक वेळा छातीला माती लावून हे सर्व कामं आपल्याला करून घ्यावंच लागणार आहे. आणि जेव्हा कमतरता, जिथं कमी तिथं आम्ही, हे वाक्य जे आहे ते मी यूज करणारच आहे. तेव्हा मी नक्कीच त्यांना मदत करणार आहे घरासाठी. तर आता इथं जे लोखंड वगैरे होतं ना ते आम्ही उतरून घेतलेलं आहे, म्हणजे घरात आणलेलं आहे. आणि हे झाल्यानंतर मग मला गणेशजीचा कॉल आला की बाबा डबा पाठवतो. मी त्यांना सांगितलं की मी गेली होती माझ्या भावाचं साहित्य वगैरे आणायला, त्याच्यामुळे सध्या तर मी अजून स्वयंपाक वगैरे केला नाही, पण लवकरात लवकर करते. कारण हे आणायला गेली त्याच्यातच माझा भरपूर वेळ गेलेला होता. लस्सी करायची बाकी होती,
तर हे साहित्य आणल्यानंतर मी ते सगळं उतरून वगैरे घेतलेलं आहे आणि आता साहित्य वगैरे आणणं झालेलं आहे. लवकरच त्यांचं घराचं बांधकाम पण चालू होणार आहे. आणि तुम्हाला कसं वाटत आहे, कारण भरपूर जण म्हणत होते छोट्या बहिणीचं घर असं काय आहे, असं काय आहे. तर आता लवकरात लवकर त्यांच्या घराचं पण काम पूर्ण होणार आहे, जे की तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सर्वांना लहान बहिणीचा स्वभाव वगैरे खूप आवडतो आणि खरंच त्यांचा स्वभाव खूप भारी आहे, चांगला आहे. मला माझ्या प्रत्येक कामात त्या भरपूर हेल्प करतात, मदत करतात. त्याच्यामुळे माझं पण काम आहे त्यांना मदत करणं. तर तुम्ही बघू शकता हे जे बाहेरचा आवार आहे हे पूर्ण पाडून टाकलेलं आहे. इथं संडास बाथरूम वगैरे होतं ते सुद्धा पाडून टाकलेलं आहे. आणि त्यांचं ते काम उरकल्यानंतर फायनली मग मी घरात आली. पटापट मी सर्व क्लीन करून घेतलं, पोछा मारला आणि सगळ्यात अगोदर इथं म्हटलं मी भांडे वगैरे घासून घेते. भांडे घासले. त्याच्यानंतर कट्टा साफ केला, स्वराला आंघोळीला पाठवलं आणि त्याच्यानंतर स्वराज पण आंघोळीचा बाकी होता तर स्वराजला पण आंघोळ वगैरे करून दिली. आणि त्याच्यानंतर देवपूजा करणे, त्याच्यात गुरुवार होता आणि तेवढं तरी बरं. नंतर माझ्या लक्षात आलं की आज गुरुवार आहे, गणेशजीला तर उपवास आहे. मी काही साबुदाणा भिजूच घातला नव्हता. तर मग मी म्हटलं आता काय करायचं, तर मग मी वेळेवर भगर आणला आणि आता भगर त्यांना मी करून देणार होती. कसं आहे, ज्या घरात व्यक्ती नसला समजा किंवा माणूस नसला ना, त्या घरातली सर्व कामं ही मुलींनाच करावं लागतात. आणि वहिनीला कुठंतरी पाठवणं चांगलं वाटत नाही, कोणत्या दुसऱ्या व्यक्तीसोबत लोक नावं ठेवतात. त्याच्यामुळे जिथं तिथं मलाच पाठवल्या जाते. आणि गणेशजीला पण माझ्यावर विश्वास आहे की आपल्या बायकोने सर्व कामं केलेली आहे. आणि प्रत्येक स्त्रीने ना प्रत्येक कामं केलेली हवी, कारण कोणती वेळ कशी येईना सांगताच येत नाही, बरोबर ना. तर मी भांडे वगैरे घासून घेतली आणि भरपूर दिवस झाले ना हे जे साय आहे ना दुधावरची, हे भरपूर जमा झालेली होती. आणि ते म्हटलं चला आज आपण ते तापून घेऊया. तर मस्तपैकी एक डबा तूप त्या साईचं निघालेलं आहे. एका आठवड्यात एक डबा तूप म्हणजे एक डबात साय जमा झाली होती. तर 100 ते 150 ग्रॅम तूप त्याच्यापासून तयार झालेलं आहे. म्हणजे दूध पण आणतो आपण, चहा पण घेतो त्याचा, दूध पण पितो. त्याच्यावर जी साय आहे ना ती जमा करत असते मी आणि त्याचं तूप मी घरीच काढत असते, कारण बाकीच्या याच्यात मिलावट असते. तसं पतंजलीचं पण तूप माझ्याकडे असते. तर आता इथं मी तूप वगैरे काढलं आणि आंघोळ वगैरे केली, नंतर देवपूजा केली आणि त्याच्यानंतर गणेशजीसाठी मी फराळाचं वगैरे पण करून देणार आहे. आता हे माझं फायनली तूप झालेलं आहे. स्वरा विचारत होती हे कसं करतात, काय करतात, काय जळलेलं काय आहे. तर तिला सांगितलं ते जळलेलं दुसरं तिसरं काही नसून ती आपली साय आहे. आणि तूप काढल्यानंतर मग एक काम अजून माझं राहिलेलं होतं, ते म्हणजे लस्सी करून ठेवणे. लस्सी पण करून ठेवणं आवश्यक होतं, कारण जर लाईट गेली तर ती लस्सी थंडी होत नाही. तर असं आहे बाबा, घरचं दारचं बाहेरचं भावाचं नवऱ्याचं सर्वांचं बघावं लागते, सर्वांचे मनं जपावं लागतात की कोणीही नाराज व्हायला नको, माहेरकडच्यांना पण राग यायला नको. त्यांची पण प्रत्येक कामं करावी लागतात आणि आपल्याला येतात. आपल्याला प्रत्येक कामाचा अनुभव आहे म्हणून आपल्याला प्रत्येकजण काम सांगतो. नाही तर जर आपल्याला काही येत नसतं तर कोणा आपल्याला कर किंवा सांगितलेच नसते कामं. तर मी लस्सी वगैरे केली आहे. नंतर मग स्वराची वगैरे आंघोळ करून दिली, स्वयंपाक केला, गणेशजीला डबा पाठवून दिला स्वराच्या हाताने. आणि स्वराच्या हाताने डबा पाठवून दिल्यानंतर मी जेवण केलं, स्वराजला जेवण दिलं. आणि इथं फायनली आता लास्ट टाईम म्हणजे लास्ट वे म्हणजे माझा हात दिवसातून 4दा गॅस पुसणं आणि कट्टा पुसणं होत असते. तर आता माझी सर्व कामं आटोपलेली आहे आणि आता मी गॅस कट्टा पण पुसून घेणार आहे, गॅस ओटा पुसून घेणार आहे. आणि मग माझं दुपारचे चालू होतात प्रमोशनचे, व्हिडिओचे कामं, व्हिडिओ एडिटिंग, हे ते माझे कामं होत असतात. तर चला बाय सर्वांना. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करूया. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय सर्वांना. श्री स्वामी समर्थ.